तयार. पहिला बॉल हेमंत शिंदे जम्बो तयार. पहिलाच बॉल प्रभावित करतोय. डावखुरे हाताचे मंगेश आहेत आणि या बॉलला सन्मान देत आहेत. पहिलाच बॉल इथे टॉटल चांगली सुरुवात करून दिली आहे. खरे तर जम्बो सरांनी खासियत आहे, कॅपॅसिटी आहे, कंट्रोल सिस्टमचा वापर नेहमीच करतात, टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय आणि पहिला बॉल आलाय जम्बो सरांचा डॉट. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलंय. टिस्कळमध्ये आहे क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग देखील होतीये. प्रोटेक्शन लावलं गेलंय कारण का लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड बॅटर नेहमीच आक्रमक असतात आणि पहिल्याच बॉलवरती आलेली ही एक सिंगल धाव. स्ट्राइक एंडला आता अमोल असणार आहे. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती सिंगल एलियम. हेमंत शिंदे जम्बो सर चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी केली आहे. पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि त्यामुळे हेमंत शिंदे जम्बो सर या नावाने त्यांना ओळखलं जातं क्रिकेटच्या पटलावरती. प्रगल्भ मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी. परंतु एका बाजूला मंगेश आणि अमोल ही जोडी दमदार आहे. सायकलिंगला अमोल तयार होतील. बॅकफुटवरती गेले. पंच केलाय डीप कव्हरला. संरक्षणासाठी खेळाडू नाहीयेत आणि बॉल सीमा रेषा तोडतोय. सरळ 4 धाब्यांसाठी पहिला या डावातला दमदार चौकार. बॉल सीमा पार. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. खरं तर ज्या पद्धतीने आक्रमण केले, बॅटचा चेहरा ओपन केला आणि बॅट थोडासा बाहेर होता आणि त्याच्या काढाडच येते. कव्हरच्या डोक्याच्या वरनं बॉल निघून जातोय. सीमा पार आलेला हा मधू या इनिंग्स मधला पहिला चौकार. आणि याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल टीम आहिर. या टीमला एनकेसीसी आहिरचा संघ एका बाजूला रोळे वैभव रोळे अशी लढत आहे. हेमंत शिंदे जम्बो पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. पंचांकडे दाद मागितली आहे परंतु इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न. लेग बाईची ही धाव आहे असं पंचांनी कळवलंय. चांगला बॉल इथे रिलीज करताना पायांचा भेद घेतला. एक सिंगल येते. या बॉलवरती चांगला कंट्रोलचा वापर केलाय. कमबॅक करत असताना चौकार आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही. बॉल टप्पानंतर पाडीवरती अदलला केलाय. शरीराचा भेद घेतलाय आणि एक सिंगल येते. निश्चित प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. धावसंख्या 6. 4 बॉलच्या समाप्तीनंतर एका बाजूला बॅटिंग मध्ये अमोल आहे ज्यांच्या बॅटमध्ये चांगला चौकार आला. एक प्रतिभावंत खेळाडू आहे. सेकंडला तयार. समोरच्या बाजूने हेमंत शिंदे जम्बो तयार. बॅकफुटवरती पुन्हा गेले आणि पुन्हा त्याच प्रकारचा फटका. शर्यत लागली 3 खेळाडूंमध्ये आणि बॉलने ती शर्यत जिंकली आहे का. सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि त्याचा प्रत्यय आला. एकाने बॉल थांबवला, दुसऱ्याने पकडला आणि तो टाकला. खरोखर हा रोळे टीमचा चिता आहे. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत खरं तर गेलाय. पाहू शकाल असं वाटलं की हा बाउंड्री लगेच जातोय की काय, परंतु शेवटच्या मोमेंटला काय लाज जवाब इथे फिल्डिंगचा एफर्ट देत असताना क्षेत्ररक्षक पुढे गेले आणि इथे आपलं काम विनायक शिंदे यांनी चोख केलंय. फलंदाज एसटीची आउट. धक्का क्रमांक पहिला एनकेसीसी आहिर या टीमला. फलंदाज अमोल माघारी. क्षणाचा विलंब नव्हता. खरं तर काय जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही. बॉल टप्पा पडल्यानंतर फलंदाज फुटवरचा वापर केला होता आणि त्याच्यानंतर विनायक शिंदे खरं तर एस्टेनच्या अगदी चिटकून होते की काय, लगेच बॉल आला आणि लगेच कलेक्ट केला आणि पहिला धक्का लागलाय टीम आहिर संघाला. विनायक शिंदे एक सर्वोत्तम एसटी रक्षक आहेत KSK महाबळेश्वर मधील आणि त्यांनी फलंदाजला एसटीचित केलेलं आहे. अमोल असं वाटलं की आज चांगला खेळ करतायत आणि ज्या प्रकारे त्यांनी आक्रमण केलं होतं जम्बो सरांवरती, परंतु त्यानंतर जम्बो सरांनी फिरकीच्या जाळ्यामध्ये त्यांना अडकवलं. बॉल टर्न झाला, स्पिन झाला आणि त्यानंतर बाकीचं काम विनायक शिंदे यांनी केलं. अमोल माघारी गेले. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आले. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 8. 1 गडी बाद. 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. विवेक शिंदे आता बॉलिंग ट्रॅक वरती आले. धाबांची गरज आहे. धाबा खरं तर प्रथम आपण टॉस जिंकताय, बॅटिंग करताय. हा धाडसी निर्णय असतो परंतु एक फलंदाज टक आउट केले आणि इथून पुढे खरं तर रिस्क घ्यावी लागेल या 2 बॅटरला. जिथे रिक्स असते तर विजय फिक्स असतो आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की रिक्स घ्यायला हवी मोठ्या फटक्यांसाठी, कारण 4 षटकांच्या मॅच मध्ये धावा तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी जिल्हा आयकॉन म्हणून ज्यांना उपलब्धी मिळालेली अलीकडच्या काळामध्ये असे रुळे गावचे विवेक शिंदे षटक क्रमांक 2 हाताळतील. तर बॅटिंग मध्ये डावखुरे हाताचे फलंदाज लेफ्टी आहेत मंगेश. स्ट्रायकरला तयार होतील. यांच्याकडे प्रतिभा चांगली आहे, कौशल्य मंगेश यांच्याकडे चांगला आहे. अनेक वेळा चांगला खेळ केलाय परंतु आज या महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. मंगेश हा लक फॅक्टर असणार आहे कारण का डावखुऱ्याचा फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. काल देखील आक्रमक झाला होता.
या मॅच मध्ये फायनलच्या मॅच मध्ये कित्येक पर्यंत बाजी मारणार आहे. विवेक शिंदे आपण पाहतोय त्या खरं तर KSA क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचा बाहुबली बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. उजव्या स्टीच्या बाहेर वेगाने टाकलेला बॉल. पंच काय सांगतील? वाईट +1 अशा भावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 2. इथे आपण पाहिलं तर बॉल टप्प्यापर्यंत अधिकचे उचले घेतले, बाउन्स आलाय, पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि त्याच्यामध्ये एक प्लस धाव तिथे ऍड होतीये. पाहू शकाल खूप बाहेर बॉल होता आणि बॉल टप्पा खालच्या अधिकची उचली घेतली आहे आणि सरळ पादरला इथे आदरला जातोय. पुन्हा एकदा विवेक शिंदे तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मंगेशने. मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो आणि फटका मी म्हणे कुठेतरी फसला गेलाय. मारने वाले ते वासी लेकिन गेंद गई कासी. आले येथे एक सिंगल आणि टोटल झाले त्या 11 धावा. हा तो फटका होता, पाठीमागच्या बाजूला गेला. वेळेच्या अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. विवेक शिंदे एका बाजूला, डावकुरे हाताचे फलंदाज मंगेश. वेगाने टाकलेला बॉल समोरच्या बाजूला केले आक्रमण. या बॉलची उडान NKCC आहिर साठी. हा आहे 6चा लगान. षटका ठोकला गेलाय. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु काय जबरदस्त ताकद होती, विश्वास होता फटक्याच्या पाठीमागे आणि जसे बॅटचा स्पेल चेहरा ओपन केलाय, फटक्यामधून आवाज आला. टक फटका आहे, टकाटक साऊंड चेरन. त्याचा वापर चांगला होता या फटक्याच्या पाठीमागे. प्रयत्न हाच होता की मंगेश लेफ्टी यांचा की बॉलच्या मेरिट पर्यंत मला पोहोचायचं आहे आणि डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन पोहोचले आणि बॅटचा फेस त्याने अंतिम क्षणी ओपन केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. आता विवेक शिंदे यांच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या आहे 17, 1 गडी बाद. 2 बॉलचा खेळ संपलाय. बॉल क्रमांक 3 आता प्रगती पथावरती येईल. स्ट्राईक रेंजला डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज आहिरचे मंगेश तयार. यावेळेला हा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवला. क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाठीमागे थांबले आणि त्यानंतर बॉलला बॅकअप दिलं. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण. फटका आपण पाहिलं तर बडासवेल हायवे मध्ये राहिला होता. नोमॅस लँड मध्ये कॅच घेण्यापर्यंत गेले होते, परंतु माहिती आहे ही रिस्क थोडीशी आहे, कारण का एकात चौकार जाण्यापेक्षा बॉल खरं तर थांबणं महत्वाचं आहे आणि हेच खरं तर दोन्ही क्षेत्ररक्षकाने तेच केलंय. परंतु 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्यात. चांगली बॅटिंगचा स्पेल इथे बाद असताना 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा आतापर्यंत बनवल्यात आणि मंगेश सकपाळ्याचं योगदान आतापर्यंत खूप चांगलं राहिलं आहे आहिर टीमसाठी. विवेक शिंदे यांचा पुढील बॉल. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा डॉट बॉल आलेला आहे. विवेक शिंदे यांनी हा बॉल निर्धाव टाकलाय. मंगेश आणि प्रदीप या जोडीबद्दल जर आपण चर्चा केली ना तर आहिरने काय केलंय, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये त्याच्यामुळे सातत्य ठेवलंय. अमोल उजव्या हाताचे फलंदाज आउट होते, माघारी गेले, त्यानंतर प्रदीप आले, ते उजव्या हाताचे फलंदाज. प्रदीप बाजूनी 9 स्ट्राईकला आहेत. मंगेशने चांगली बॅटिंग केली. 19 धावा कमबॅक करत असताना यावेळेला आक्रमण केलंय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. हेमंत शिंदे जम्बो यांनी पकडली आहे कॅच. विकेटचं बदन. फलंदाज लेफ्टी मंगेश माघारी. जबरदस्त आपण फटका पाहिला. ऑफ साईडला टर्न केला होता. सी कॉर्नर मध्ये जम्बो सर होते. बराच काळ वेल बॉल हायवे मध्ये होता आणि इथे जम्बो सरांनी वेट अँड वॉच सर्व काही गोष्टी संपवण्यात झाल्या, तयार झाले, पोझिशन मध्ये आले, गुडघे टोकले गेले खरं तर जमिनीला आणि त्याच्यानंतर कॅच कंप्लीट केलाय आणि घातक फलंदाज मंगेश लेफ्टी यांना केले बाद. 19 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरचा विवेक शिंदे तयार. एका बाजूला बॅटिंग मध्ये आता उजव्या हाताचे मंगेश आलेले आहेत. आहिरचेच 2 मंगेश या टीम मध्ये खेळतात. एक उजव्या हाताचे, एक डावकुरे हाताचे. आता डावकुरे हाताचे मंगेश आउट होऊन माघारी गेले. उजव्या हाताचे फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विवेक शिंदे यांचा पुढील बॉल. या बॉलला सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये.
षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम एनकेसीसी आहिर या टीमने टॉस जिंकत बनवलेले आहेत धावा 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण ऐकूया काही सुंदर गाणी. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अशा प्रकारची परिस्थिती आहे सध्याच्या घडीला, परंतु डावपेच नव्याने आखावे लागतील. बॅटिंग करताना धावसंख्येची गती वाढवावी लागेल. 9.5ची सरासरी आहे बॅटिंग करताना, परंतु ही कशा प्रकारे वाढली जाईल याचा प्रयत्न एनकेसीसी आहिरला करावा लागेल. एका बाजूला आणखीन झटपट काही विकेट रोया टीमला कशा प्रकारे टिपता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत सचिन शिंदे टीम रोया टीम कडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा चांगले कमबॅक केले. खरं तर 2 बॉलच्या पाठीमागे 9 धावा कुठल्या होत्या, त्याच्यानंतर कमबॅक केले सचिन शिंदे. आणि सचिन शिंदे इथे बॉलिंग ट्रॅक वरती आणि प्रदीप प्रथमता स्ट्रायकिंगला पुढे गेले होते. बॉल शरीरापासून दूर ठेवला. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. प्रदीप यांनी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. ऑस्टमच्या बाहेर थोडंसं ठेवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अधिक बाहेर गेलाय सचिन शिंदेला आपण पाहत आहोत. आणि पहिलाच बॉल वाईट आलाय. एक अतिरिक्त धाव ऍड करूया. 20 झाल्यात. पुन्हा एकदा सचिन शिंदे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहेत बॅटिंग मध्ये प्रदीप. पायांचा वापर, परंतु वेग चांगला आहे या बॉलच्या पाठीमागे. परंतु आता हा बॉल चांगला आहे. टप्प्यावरचा ताबा, दिशेवरचं नियंत्रण अगदी या बॉलचं योग्य होतं आणि हा डॉट आलाय. चांगला बॉल इथे रिलीज केले. बॅटरने फुटबॉलचा वापर केलाय. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची होती. चांगला कमबॅक करत असताना परंतु मनसुबे असणार आहेत. विकेट घ्यावे लागतील या मॅच मध्ये. आयर टीमचा पण काल केली पाहिलं जबरदस्त खरं तर खेळ केलाय, परंतु त्यांचा देखील मनसुबा आहे की मोठे फटके येणं आवश्यक आहे. पायांचा वापर केला, परंतु पुढे गेले, परंतु टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतोय आणि एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. एनकेसीसी आहिर या टीमने जर या सरासरीने बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं असंही असू शकतं की हा संघ 40 पर्यंत मजल मारेल. हा रिप्ले टेलिकास्ट आहे या बॉलची क्रिया. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळणारा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी विनायक शिंदे यांच्या आवाक्याही बाहेरचा हा बॉल होता. धावसंख्या आहे धावफलकावरती 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ओव्हरमध्ये तब्बल बॉलर तयार. पायांवरचा असणारा बॉल फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. बॉल वरती येतील. स्ट्रायकर एंडला फेक. एकच धाव. एक सिंगल येते. चांगला इथे पाहू शकाल. इथे पायामध्ये टाकला होता. ऑन साईडला वळण दिलं होतं फक्त. त्याच्यानंतर एक सिंगल येते आणि चांगला ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला सचिन शिंदे. परंतु पहिला बॉल वाईट टाकला होता, परंतु आता टप्प्यावरती तमीमुळे ताबा ठेवलाय. चांगली गोलंदाजी, वेगावरती स्वार झालाय आणि चांगली गोलंदाजी करत असताना फायनलच्या मॅच मध्ये सचिन शिंदे यांनी काय केलं, 3 बॉल टाकले, 3 धावा दिल्या. परंतु मंगेश यांना नावाप्रमाणे आज बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे लेफ्टी मंगेश यांनी बॅटिंग केली आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा खोदून काढण्याचा प्रयत्न या बॉलला होता, परंतु एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. या ओव्हरमध्ये उमेश सर एनकेसीसी आहिर या टीमला धावा तेवढ्या मोठ्या गतीने येत नाहीये. धावा खरं तर खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु धावा येत नाहीयेत. परंतु आता 2 बॅटरच्या माध्यमातून चर्चा झाली आहे आणि ही चर्चा काय असेल, मनसुबा आज असणार आहे की एकात मोठा फटका या ओव्हरमध्ये हवा आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका सचिन शिंदे यांनी खर्च केला नाही. प्रतिभा आहे, कौशल्य आहे मंगेश प्रदीप यांच्याकडे. बॉलर तयार. आक्रमण केलंय, परंतु आता हे आक्रमण फसलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेलही सुटलाय. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतील. या चुका टाळाव्या लागतील टीम रोळे या टीमला, कारण काही चुका महागड्याही ठरू शकतात. हा कॅच होता, महत्वपूर्ण कॅच होता. इष्टा कव्हर मध्ये बाद उडवला होता. हा कॅच सुटलाय की मॅच सुटलाय सांगू शकत नाहीये, परंतु जीवदान मिळालंय आणि या जीवदानाचा फायदा कुठपर्यंत घेणार आहे पाहू शकाल. अक्षर रिप्ले मध्ये बराच बॉल थोडा वेळ हवेमध्ये होता आणि फरक क्षेत्ररक्षकाची नजर इथे हटली गेली आहे. धावफलकावरती 24. हा पुढील बॉल षटकातला शेवटचा. पायांचा वापर, वेगाने टाकलेला बॉल. सचिन शिंदे यांचा षटक क्रमांक 3चा खेळ संपला. सचिन शिंदे यांनी 6 बॉल टाकले, 5 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा आहे 24 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत.
बाउंड्रीच्या बाहेर व्हा. खरं तर क्षेत्रक्षक थोडासा पुढे आलाय. शतकामध्ये ताकद होती, विश्वास होता आणि अगदी बॉर्डरलाईनच्या टच राहिलाय. पुढे आले होते, त्याला वाटलं की आपण बाउंड्रीच्या लगत आहोत. षटकार ठोकलाय आणि खरं तर नवे सज्जवडी दिले या षटकारानं. निश्चित कारण या षटकाराची नितांत गरज होती. आता हा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला, क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली आणि आता करणार नाही क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी. विकेटचं पतन. फलंदाज प्रदीप इथे माघारी. आज इथे खरं तर आनंद घेत असताना आणि हे असं गावाला खूप पाहायला मिळतं. सगळी पोरं येतात, परंतु आज इथे देखील लेफ्ट बॉलर तयार होतोय. लेट कट खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल इथे डॉट करायला आणि विकेट देखील आली आहे. चला ती मुलं बाहेर यायचं. काही बॉल शिल्लक आहेत. 33 मोठा फटका खेळलाय, पिकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक फलंदाज टाउन होत असताना त्या लहान मुलांना झपाटू नकोस. आत्मा तुझा त्यांच्यात टाकू नकोस तात्या. ती छोटी बच्ची आहेत तात्या. ओम बट भगनो भागोदरी. ओम क्लीम लीम ओम बट स्वाहा. बाबा चमत्कारही आज आलेले आहेत. चला एक डीजे वाजवा, गाणं वाजवा. छोटी मुलं देखील त्याचा आनंद घेत आहेत. लक्ष कुठं आहे? आवडी आले बघ तात्या. से एवढी ओम पट स्वाहा. एम भगबुधी भगनी भागोदरी. से एवढी ओम पट स्वाहा.
शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आला तो डॉट प्रभावशाली बॉल. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय आणि खरं तर अपील देखील केले या बॉल वरती आणि त्याच्यानंतर इथे चांगला इथे सेफ झोन मध्ये आहे बाहुबली. माहिती आहे महत्वाचा विकेट आपला देखील कारण 8.87 प्रोजेक्ट स्कोर आहे. पहिला बॉल आलाय टॉट चांगली सुरुवात करून दिले मंगेशने. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल पॉइंटचे खेळाडू आहेत धावतात. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय. पहिली धाव टीम रुळे वैभव रुळे या टीमला मिळते. शैलेश शिंदे आता स्ट्राईक एंडला असणार आहे. चांगली गोलंदाजी मंगेशने खरं तर प्रभावित केलंय. काल असेल आज असेल आहिर टीम सध्या दबदबा करत आहे परंतु लोय स्कोरचा मॅच आहे आणि लोय स्कोरच्या मॅच मध्ये चांगली खरं तर गोलंदाजी करावी लागेल परंतु दबाव देखील बॅटरवरती देखील आहे कारण का फायनलच्या मॅच मध्ये प्रत्येकावरती दबाव असतो. आक्रमण केले आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉलने सीमारेषा आता ओलांडली आहे. सरळ या बॉलवरती मोहर लागेल चौकाराची. लगीन करायला पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे. हा बॉल चांगला होता खरं तर आपण पाहिलं तर वेग होता या बॉलच्या पाठीमागे आणि आलाय तो इथे डॉट. खरं तर ही छोटी मुलं आहेत ते आनंद घेत आहेत. मग रुळे गावचे काही असतील काही तिथे बाहेरचे असतील परंतु मजा येते स्पर्धेला. पायांचा वापर करत पुढे निघून आले आणि या ठिकाणी यष्टीचित करण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडे दात मागताना हो पंच सांगतात की हा दिशाहीन बॉल आहे. हा वाईट बॉल आहे. लेफ्टी मंगेशांना हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. चांगला वेग आपण पाहिलाय परंतु दिशा खराब आहे बॉलची. फायनलचा मॅच चांगला फायनलचा थरार इथे पाहायला मिळतो. यासाठी केला होता 88 याचसाठी केला होता 88 की शेवट गोड व्हावा आणि तो क्षण आता खरं तर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. टोटल झाले त्या 6 बॉलचे राहिले शिल्लक 2. आता 20 बॉल 28 ची गरज. आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु हाई बॉल पाठीमागच्या बाजूला निघून जातो एका धावेसाठी. आता धावसंख्या एका धावेने पुन्हा पुढे सरसावतीये. 7 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत 19 बॉल 27 धावांची आवश्यकता. P1चं षटक पॉवरफुल बॉलिंग सध्या मी म्हणेन कारण का 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 7 धावा खर्च केलाय. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण छायाचित्र आपण खरं तर या कावदी कोपर मैदान खरं तर आपण हे पाहू शकाल. संपूर्ण आजूबाजूचा परिसर खरं तर या ड्रोनच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट करत आहोत. आता 19 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा. 17 कमी धावसंख्येचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 17 क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करताना वातावरणामध्ये बदल होतात आणि त्याचमुळे अशा प्रकारच्या मॅचेस रंगतात. बॉलर तयार. मंगेश लेफ्टी समोर आहे शैलेश शिंदे. 8व्या बॅटचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला बॉलवरती येतील. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मी येईल. आता इथून पुढे 18 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या 26. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. थँक्यू डीजे. पाहूया आपण हे दृश्य पाहतोय आपण शबाईतनाचं. विहंगम दृश्य तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळतं. ही नवी मुंबई आहे जे देशातलं दुसरं आणि राज्यातलं पहिलं सुनियोजित बसवलेलं शहर म्हणजे नवी मुंबई आणि त्याच नवी मुंबईचा हा विस्तारलेला परिसर तुम्हाला पाहायला मिळत आहे. नवी मुंबई म्हटलं की सर्वाधिक क्रीडा स्पर्धा होणारं शहर म्हणजे हे नवी मुंबई आहे आणि हेच नवी मुंबईचं शहर तुम्हाला पाहायला मिळतोय. बाजूने असणारा हा पाम बीचचा हा सुंदर असा रोड जो कनेक्टेड आहे बेलापूर पर्यंत. बॉलर तयार. फुलटॉस बॉल उत्तर साजेसं नाहीये. क्षेत्ररक्षक येतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. फक्त एकच जाव. फुलटॉस बॉल होता. मोठा फटक्याच्या मनसुबाने करता प्रयत्न केलाय. बॉलर विराज आले त्यात
पाहू शकाल काय ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य आपण छायाचित्र पाहू शकाल. धावा झाल्या आतापर्यंत ते 9 धावा स्ट्राईक एंडला टीमचा खरं तर बाहुबली असणार आहे. रुळी टीम खरं तर याच्या नावाने चाललेली हा संघ आपण पाहिले. प्रत्येकाचा बेस दिला जात होता. 17 बॉल 25 धावेची आवश्यकता. सध्या कश्मकश इथे टासन ठुस इथे खरं तर मी म्हणेन हा मॅच चाललाय. विवेक शिंदे च्या पाठमधून आलाय हा कडक कडक के ऊपर सडक बेधुंद फटका. बॉल चाललाय चंद्रयान 3च्या बडीला. AK-47 बाहेर काढले. हो आणखीन एक वळण देण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा बॉल सुरेख होता. निश्चित हा बॉल चांगल्या रीतीने टाकलेला आहे कारण या अगोदर एक मोठा फटका विराजांनी खर्च केला परंतु नंतरचा हा बॉल चांगला टाकलाय आणि हा बॉल इथे डॉट आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाही. टीम रुळे वैभव रुळे या टीमला समीकरणामध्ये बदल होतोय. आता 15 बॉल 19 धावांची गरज. बॉलर विराज तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल वळवण्याचा प्रयत्न परंतु इथे पहा ताकात सूर लावू दिला नाही. डावपेच उधळून लावले विवेक शिंदे यांचे. जबरदस्त विराटचा देखील हा विराट रूप आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल वरती वेगावरती स्वार होत असताना विराट पाहू शकाल तुम्ही. जबरदस्त वळण घेतलं होतं. पंचांचा इशारा करत तर अपील देखील केली होती. अलाय टॉट सिंगल येते या बॉल वरती बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा फेक बॉल इथे वेगावरती स्वार होत असताना चांगली गोलंदाजी एक युवाची हवा सध्या या मॅच मध्ये पाहत असताना हे जे 2 खेळाडू आहेत विवेक शिंदे ज्यांना अलीकडच्या काळामध्ये जिल्हा ऐकवानी उपलब्धी मिळाले. शैलेश शिंदे यांनी सकाळपासून चांगला खेळ केलेला आहे परंतु एका बाजूला विराटची जबरदस्त अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहा कशा प्रकारे पुढे आले आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल टिकले झोन मध्ये गेला. हे विहंगम दृश्य अँडी मात्र यांनी टिपलं. बॉलर तयार. या बॉलला सन्मान दिला. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. आता आहिर संघ देखील या मॅच वरची पकड मजबूत करतोय. 12 बॉल 18 धावेची आवश्यकता. 1 सुमधुर संगीत. येऊ कशी मी डान्स आणि खूप चांगला डान्स केलाय सर तर आमची चुटके आणि तात्या बिचोडी आणि त्यांच्या सर्व खरं तर आज संपूर्ण जो प्रेक्षक वर्ग जे बालक आहेत ते देखील या मदमुरात आनंद घेत आहेत. 12 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता. मॅच ऑन राहिले. विराट षटक संपलं. आता बॉलिंग ट्रॅक वरती आला नवीन गोलंदाज. जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला टर्न केलाय. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक 1 मिळते. दुसऱ्याचं कॉलिंग फसलंय आणि ही ते बघता फील्ड मध्ये थोडासा चेंजेस झालाय. बॉल आलाय परंतु 2 रन्स रोखू शकत नाहीये. ओव्हर नंबर 3 साठी आता गणेश आलेले आहेत. बॉल चांगला टाकला परंतु क्षेत्ररक्षकाने जी फेक केली ती फेक थांबवता आली नाही. नॉन स्ट्रायकर एंडला आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी लगेच चातुर्याने दुहेरीमध्ये केलं आणि समीकरणामध्ये बदल केला. आता येणारे 11 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धाबा 16. एका बाजूला रुळे एका बाजूला आहिर असं घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय.
या अंतिम सामन्याचं बॉलर पुन्हा एकदा गणेश तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. फार महत्वाचं षटक आहे. मॅचला जर कलाटणी द्यायची आहे ना तर तुम्हाला याच ओव्हरमध्ये चांगला खेळ करावा लागेल. शैलेश शिंदे अनुभवी आहे स्ट्रायकरला तयार. एका बाजूला गणेश जे ऑलराऊंडर आहेत अहिरचे. ओव्हर नंबर 3 मध्ये हा पुढील बॉल उचललाय परंतु हातामध्ये बॉल आलाय आणि पहिला धक्का लागत असताना टीम रुले वैभवरुले संघाला बॅटर शैलेश शिंदे होतील बाद. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि शैलेश शिंदे 9 धावा करून माघारी आलेले आहेत. 7 बॉल त्यांनी खेळले. आता समीकरण आहे 10 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 16. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे आणि या मॅच मध्ये लढावं लागेल. सूर्य आता हळूहळू हस्ताच्या दिशेने निघालेला आहे परंतु हाही सामना आता समाप्ती दिशेने निघालेला आहे आणि हा सामना कोण जिंकेल याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. हा सूर्य हास्य तुम्हाला पाहायला मिळतो आणि सर्वांना बघायला आवडतो. जबरदस्त आपण पाहिलं क्लिअरिटी क्वांटिटी दिले. खरं तर 22 या टेनिस क्रिकेट या वाहनीने अक्षरशः खरं तर प्रेमात पाडलंय या संपूर्ण टेक्निकल टीमने. जबरदस्त वर्क आहे त्यांचा. 10 बॉल 16 धाब्याची आवश्यकता. जम्बो सर आता स्ट्रायकिंगला नवीन बॅटर मध्ये दाखल झाले. 3 साडी आणि 2 स्ट्राईकला विवेक शिंदे आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुढे तयार होतोय. एक खात्यामध्ये विकेट आली. गणेश बॉलर तयार होतोय. कट केलाय बॉलला थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल निघून जातोय. आलाय परंतु तिथे एक सिंगल येते. निश्चित बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती टीम रुळे या टीमने आपला अनुभवी पत्ता बाहेर काढलेला आहे आणि हेमंत शिंदे जम्बो यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवलेला आहे. पहिलाच बॉल त्यांनी चांगल्या प्रकारे खेळला. आता 9 बॉल 15 धाब्यांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण आपण नव्याने मांडूया आणि या समीकरणामध्ये लढावं लागेल. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. चांगला खेळ दोन्ही संघांना करावा लागेल. दोन्ही संघांसाठी हा सामना जिवंत आहे. विवेक शिंदे आयकॉनिक खेळाडू 2 स्ट्राईकला. बॉल आहेत 9 जिंकण्यासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. जम्बो 40 खेळला गोलंदाजीचं खरं तर दुपारच्या सत्रापासून सकाळच्या सत्रापासून जबरदस्त केली आहे. 19 धाबा आतापर्यंत 15 बॉलच्या पाठीमागे गोलंदाजी देखील जबरदस्त केली आहे. ओहो आडव्या पाटणा खेळण्याचा प्रयत्न केलाय पण संकडे वाईट मागताय. द्या वाईट तो खाऊ नाहीये सर. इथे सेव बॉल टाकलाय गोलंदाज गणेशने. हा डॉट आलेला आहे. जर तुमच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा जर बॉल असेल ना तरच अशा बॉलला पंच वाईट बॉल घोषित करतात परंतु हा बॉल योग्य आहे असं पंचांनी कळवलं. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 8 धावा बनवायच्या आहेत. 15 आक्रमण करण्याचा प्रयत्न. हाई बॉल इथे डॉट येतोय. प्रेशर आता वाढतोय का काय कारण 7 बॉल 15ची गरज. जबरदस्त अफुल्लातून येते गोलंदाजी इथे पाहायला मिळते. लगातारचे येथे 2 बॉल डॉट टाकलेत. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल. 5ला 1 10ला 3 चकोबार लगातारचे 2 बॉल डॉट. 1 वरती 1 फ्री असंच म्हणायला लागेल कारण लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. आता 7 बॉल 15ची गरज आहे या मॅच मध्ये. एका बाजूला हेमंत शिंदे तयार. एका बाजूला विवेक शिंदे. एका बाजूला गणेश. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक वादळ मी पाहिलेलं आहे. माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे. धरतीवरती पाय रोवून मी सह्याद्रीसारखा ताट उभा आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे आणि आज चांगला खेळ करावा लागेल. हा शेवटचा बॉल फार निर्णायक असेल. मोठा फटका आला बॅटिंग टीमला मॅच सोपी. डॉट आला विकेट आली तर फिल्डिंग टीमला मॅच सोपी. जबरदस्त होत चालली आहे. शेवटचा बॉल असणार आहे. बॉलर तयार होतोय. शेवटचा बॉल फुल टॉस होता. बिमर दिलाय पण सानी काय होणार आहे. नो बॉल नो प्लस 1 धाबा. आता कहाणीमध्ये ट्विस्ट कारण का फ्री हिटचा बॉल समोर असणार आहे. विवेक शिंदे बिमर की बिमारी. आतापर्यंत आयरी टीम साठी सर्व काही चांगलं चाललं होतं परंतु हा बॉल अटॅकिंग टू द बॅट्समन बिमर होता आणि इथे पंचाने सांगितलं की हा नो बॉल आहे. हा पुन्हा टाकावा लागेल आणि यानंतरच्या बॉलवरती असणार आहे फ्री हिट. फलंदाज धावची होताना देखील बालंबाल बचावलेले आहेत. 7 बॉल 13चा आता सामना बनतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ झुंजतायत लढतायत प्रयत्न करतायत. संघर्ष पराकोटीचा आज करावा लागेल. एका बाजूला गणेश शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. एका बाजूला बाहुबली विवेक शिंदे.
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल दात मागितले आणि पंच वळतात आणि सांगतात की हा वाईट बॉल आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे, पुन्हा टाकावा लागेल. ओ माय गॉड मॅच आता बनत चालले रुले टीम साठी. खरं तर लीड करत असताना आपण पाहिलं लीड करत होते टीम, परंतु आता मॅच बनली गेली आहे. जबरदस्त मॅच होते. 7 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल वाईट चाललाय. आधीचा बॉल इथे भीमरचा नो होता. फ्री हिट कंपल्सरी असणार आहे. चर्चा होती, आता मीटिंग होते. मीटिंग मध्ये काय झालं असेल, कारण का एक बॉल तुम्हाला सेव्ह टाकायचा आहे. हा बॉल एक बॉल तुम्हाला राजा बनवू शकतो, कारण का समोर असणार आहे विवेक शिंदे टीमचा बाहुबली. एका बाजूला गणेशांचे कौतुक करावं लागेल. 5 बॉल जर तुम्ही पाहिले ना आणि हे 3 बॉल जर तुम्ही वगळले ना तर त्या अगोदरची गोलंदाजी बहारदार केलेली आहे. एक वाईड एक नो सोडला तर बाकीचे बॉल त्यांनी चांगले टाकले, परंतु शेवटचा बॉल अंतिम चांगला टाकावा लागेल गणेशांना. बॉलर तयार. 7 बॉल 12ची गरज. फुलटॉस बॉल, त्याला माफी नाहीये. तडक फडक बेधडक सडक पे ठोकलाय विवेक शिंदे आणि फटका कडक. बॉल सीमा पार. षटकार. बड़े बड़े तूफानों से जो लड़कर होते हैं पार, जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं होती यार. चिटिया एक एक तिनका लाती है, बनता है घोंसला. नाव तकती नाव रखती ना हारे हौसला. हर मुश्किल में लड़ने के लिए होते हैं तैयार. जो करते हैं मेहनत, जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं होती हार. ठोकलाय तो दर्जेदार ही ते क्लास आलाय, खास आलाय, स्पेशल आलाय. विवेक शिंदेला मिळालं. खरं तर जो नो बॉल टाकला होता त्याच्यानंतर वाहिद टाकलाय आणि त्याच्यानंतर फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. पैसा वसूल मॅच रुळे टीम साठी. फायनल कशी असावी तर आहिर विरुद्ध रुळे अशीच असावी, कारण फायनलचा सामना आता शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे 6 धावेंपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. प्रेक्षकांना काय बघायला आवडतं? संघर्ष बघायला आवडतो. प्रेक्षकांना बघायला काय आवडतं? सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला पाहिजे हे प्रेक्षकांना बघायला आवडतं. 6 बॉल 6 धावेंची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून आता टीम आहिरला आणि टीम रुळे या टीमला सामना बनवता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. एक सामना होता साऊथ आफ्रिके विरुद्ध भारत. या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेला 6 बॉल 6 धावेंची गरज होती. मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली, परंतु अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार? समोर आले होते गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर, आणि त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने तो सामना जिंकला होता. परंतु इथे आता टीम आहिरला आणि टीम रुळ्याला हा सामना बनवता येईल का? 6 बॉल 6 धावेंची गरज. पर्याय निवडलाय टीम आहिरने. अंतिम षटकासाठी विश्वास ठेवलाय. पाहू शकाल तुम्ही स्क्रीन वरती क्रिस्टल ट्रॉफी ठेवलेल्या आहेत आणि 6 बॉल 6 धावेची आवश्यकता. मॅच ऑन आहे. कोणता संघ ही मॅच घेऊन जाणार आहे? कोणता संघ आनंद देणार आहे? कभी खुशी कभी गम. बॉलर तयार. ओ माय गॉड, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मनसुबा साबा. विवेक शिंदेने जागा सोडली आणि आज नसीब खरं तर रुले टीम सोबत आहेत आणि जेवणामध्ये नसीब खाल्लंय की काय? निश्चित इथे पंचांकडे दाद मागितलेली आहे. धावचित करण्याचा प्रयत्न आणि इथे आता पंच काय सांगतील? किंबहुना विवेक शिंदेनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. हेमंत शिंदे जम्बो हे स्ट्रायकर एंडला थांबून राहिले होते आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी क्रीज सोडलं, परंतु बॉल नॉन स्ट्रायकर एंडला एस्टर्नचा वेध घेऊ शकला नाही. त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे जर एक धाव मिळाली तर समीकरण 5 बॉल 5चं उरेल. चला, जो ऑफ फील्ड अंपायर्स जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कोऑपरेट करा. चला आयर टीम्स, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जो ऑन फील्ड अंपायर जो कॉल देतील तो योग्य असेल. चला, तिसऱ्या पंचांचा कॉल दिलाय. चला, तिसऱ्या पंच आमची तिसरे पंच आणि आमची टेक्निकल टीम
ही संपूर्ण आता कंट्रोल रूम मध्ये बिजी असणार आहे. तिसरे पंच आता देखील बिजी असणार आहेत, कारण का फायनलचा मॅच आहे आणि थँक्यू डीजे. नुसती लग्नाची गाणी खरं तर इथे वाजवतोय डीजे मास्टर. बॉलर तयार होतोय. ओ माय गॉड, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होताय आणि बॅटर पास झालाय. विवेक शिंदे कहाणीमध्ये ट्विस्ट. मॅच आता कदाचित वळण घेऊ शकतं. अरे एकदा डीजेची गाडी 30 मिनिटाची त्यालाच मध्ये मध्ये लावायचं. चला डीजे मास्टर देखील नाराज आहे आणि लग्नाची गाणी आपण पाहतोय जे कदाचित
2 बॉल 1 ची मॅच टेन्शन वाली मात्रा. एका बाजूला विजयाचा आनंद, दुसऱ्या बाजूला पराभवाची ओहोटी. याच्या मधली ही वेळ फार कुशल आहे कारण 2 बॉल एका धावेची गरज या मॅच मध्ये आहे. काय सामना रंगलाय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि याही मॅच मध्ये एका बाजूला अमोल लढतायत कारण त्यांनी टाकलेले बॉल आतापर्यंत जे चांगले आहेत. जबरदस्त आपण मॅच पाहतोय. जीवनामध्ये जोपर्यंत फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत कधी हार म्हणू नका. आणि करताना दोन्ही टीम्स इथे हार म्हणा तयार नाहीये. आईर टीम आता पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्याकडे येत असताना पाटक प्रवीण शिंदे याच्या हातामध्ये आता खरं तर रुले टीमची सूत्र आहेत. विनायक शिंदे आहेत. बॉलर तयार होत आहेत. 2 बॉल 1 रनची आवश्यकता. प्रेशर प्रेशर प्रेशर, दडपण दडपण दडपण. कारण उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. हृदयाची धडधड 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 वाढू लागलेले. काळजाचा ठोका चुकतोय. पाठीराखे व्याकुळ झालेले. कधी एकदा आमचा संघ जिंकतोय. खेळाडूंची तळमळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रंगलेला हाय व्होल्टेज ड्रामा. 2 बॉल 1 ची गरज. आहिर विरुद्ध रुळे. ओहो, कटवलाय बॉल आणि हा मॅच जिंकलाय. फायनलचा फेरा रुले वैभव रुले.